उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बरोबर माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जी युती केली त्यानंतर पहिल्यांदाच आनंदराज साहेबांचे चिरंजीव अमन आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांची पुण्यामध्ये येऊन भेट घेतली। त्यावेळी पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून त्यांचे पुण्यात स्वागत केले। आज आपण या विद्यार्थी सेनेचं रूप पाहत आहोत। खरं तर जे एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेना पक्ष आहे, या शिवसेना पक्षाबरोबर माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जेव्हापासून युती ही जाहीर केलेली आहे तेव्हापासून आज पुण्यामध्ये आपण असं एक वेगळं वातावरण आपण पाहायला मिळतंय। आपल्याला कार्यकर्त्यांचा जो जत्था या ठिकाणी आलेला आहे आणि आज खरं पाहायला गेलं तर युतीनंतर पहिल्यांदा जे आनंदराज साहेबांचे सुपुत्र आहेत अमन आंबेडकर हे आज या कार्यकर्त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत। आणि निमित्त म्हणजे जो महाबोधी महाविहाराचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी, तर या कार्यक्रमाला उपस्थित आज आलेले आहेत। खरं पाहायला गेलं तर आज युतीनंतर पहिल्यांदा आज पुण्यामध्ये येत आहात आणि कार्यकर्त्यांचा जो काय आनंद आहे हा आनंद स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत आहे। काय सांगताल आजच्या दिवशी? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोईसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो। आज हा आपण सर्वांमध्ये जो आनंद बघतोय तो त्याचा एकमेव कारण असेल म्हणजे की आनंदराज साहेबांनी जी युती केली आहे ती युती एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी युती केली आहे। हा कार्यकर्ता कुठेतरी डावळला जातो आणि दरवर्षी इलेक्शन आलं की त्या कार्यकर्त्याला डावळल्या गेलं जातं। तो 10-15 वर्ष पक्षासाठी काम करतो आणि त्याच्या काही अपेक्षा सुद्धा नसतात, पण त्याला कुठलाही मोठा माणूस आला, बाहेरच्या पक्षातनं आला, आजी माजी आला, त्याला निवडणुकीचं पत्र दिलं जातं, त्याला निवडणुकीचं तिकडचं उमेदवार पण दिलं जातं। आणि ही जी खालची फळी कार्यकर्त्यांची जी तुम्हाला जिवंत ठेवते त्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांना कुठेतरी असं बाजूला ठेवल्यासारखं दिसतं। म्हणून हा निर्णय जो आनंदराज साहेबांनी घेतलाय त्याचं सगळ्या पक्षाचं असू दे, फक्त आणि फक्त रिपन्स नाही पण अनेक वेगळे पक्ष आहेत जे दुसरे पक्ष असतील, त्याचे आजी माजी कार्यकर्ते असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, सगळ्यांनी रिपन सेनेमध्ये प्रवेश केलाय। कारण की हा जो निर्णय आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी घेतलेला निर्णय आहे। नक्कीच हा जो निर्णय आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी घेतलेला आहे। परंतु जे इतर पक्षामध्ये किंवा ज्या वेगळ्या निळा झेंडा घेऊन फिरतायत तर ह्यांचा कुठेतरी संताप हा आपल्याला पाहायला मिळत असतो। काय सांगताल या संतापासाठी? तुम्ही काय उत्तर देणार? हा बघा, बाबासाहेब काय एका फक्त कुटुंबाचे नाही आहेत, बाबासाहेब अख्ख्या देशाचे आहेत। अख्ख्या देशाचे नाही बोलायला गेले तर बाबासाहेब जेवढे पण इकडे आंतरराष्ट्रीय स्थानावरती बाबासाहेबांची ओळख आहे। आणि बाबासाहेब काय ऐरागेरा कुठला छोटा नेता नाहीये। इकडे सगळे लोक बाबासाहेबांना निवडणुकीपुरते वापरतात, त्यांच्या कार्यकर्त्यांचे असो त्यांचं मतदान घेतात आणि त्यांना फक्त आश्वासन देतात की तुम्ही आमची अशी कामं करू तशी कामं करू। निळा झेंडा हा भारतीय इलेक्शनचा एवढा मोठा प्रभाव हे आहे की कुठलाही तुम्ही आजकाल बीजेपी सारखा पक्ष बघाल तो सुद्धा निळा झेंडा वापरतो। आणि आपण बघितलं जाईल की इकडे खूप कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नुसतं गुमराह करून त्यांना राज्यसभा देतात, हे देतात आणि कार्यकर्त्यांना खुश करतात की बाबा बघा तुमचा निळा झेंडा आम्ही आमच्या पक्षात घेतलाय। पण एक आहे की कार्यकर्त्यांनी जे मागील एवढ्या वर्षापासून बघितलंय की कुठेतरी ना कुठेतरी हा बौद्ध कार्यकर्ता आहे हा फार मागे पडलेला आहे। आणि आता जो आम्ही लोकांनी आणि आनंदराज साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो संपूर्ण निर्णय आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आणि बौद्ध कार्यकर्त्यांना पुढे नेण्याचा आहे। बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलेलं की माझा जो माणूस असेल, माझा जो कार्यकर्ता असेल, माझा जो सर्वसामान्य जनता असेल हा कुठे ना कुठेतरी सत्तेत जायला पाहिजे, हे एक आनंदराज साहेबांनी धोरण हातात घेतलंय आणि सर्वसामान्य बौद्ध जनतेला कुठे ना कुठेतरी सत्तेत न्यायचं ते एक स्वप्न बघतायत। आणि ते आता मला वाटतं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये इलेक्शन लागल्यानंतर आपल्याला दिसेलच। बरोबर आहे, परंतु आज जो खरं पाहायला गेलं तर जो कार्यकर्ते आज पाहतात तर या कार्यकर्त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद पाहून अजून कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात? मी कार्यकर्त्यांना एवढंच आवाहन करतो की
आपण गेले अनेक इलेक्शन बघतच असाल की आपल्या लोकांना फक्त आणि फक्त वापर झालाय. आता ही संधी आनंदराज साहेबांनी इलेक्शन घेऊन अनेक म्हणजे विरोधी पक्ष असतील ते टीका करतायत की स्वतःच्या स्वार्थासाठी केलंय. पण ही कुठली निवडणूक आहे, ही काय आनंदराज साहेब स्वतः लढत नाहीयेत किंवा कुठलाही मोठा नेता लढत नाहीये. ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्ता लढतोय. म्हणून हा जो तुमच्यावरती सगळ्यांचा आनंद दिसतोय हा कसा आहे, हा आनंदराज साहेबांनी त्यांच्यासाठी निर्णय घेतलाय आणि त्यांनी ते खुशी खुशी स्वागत केले की आमचा कोणीतरी विचार करतंय. एवढ्या वर्ष आम्हाला सगळ्यांना डावळल्या गेल्या आणि आता हा विचार आमचा कोणतरी नेता, हा एक शेवटचं इलेक्शन आहे, पुढच्या 4 वर्ष काही नाहीये कार्यकर्त्यांना, त्यांना टिकवायचं असेल तर आता ही शेवटची संधी आपल्याला. तो निर्णय आनंदराज साहेबांनी घेतलाय. नक्कीच कसं आहे की कार्यकर्ता जो राजकारणामध्ये असतो तर त्याला कुठे ना कुठेतरी एक सत्तेची जी असते तर सत्ता आपल्या हातात असावी किंवा काहीतरी महामंडळ किंवा काहीतरी आपल्या वाट्याला असावं असं प्रत्येक कार्यकर्त्याला ही अपेक्षा असते. आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्याचा जो पुढचं त्याचं फ्युचर असतं त्याच्यामध्ये. आणि अशा कार्यकर्त्यांसाठी आज आनंदराज आंबेडकरांनी ही युतीची जी घोषणा आहे ही युतीची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळेच या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहात लॉर्ड बुद्धा, मी विनोद आव्हाड, पुणे.